श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 7। श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंकजाक्षा कमलापते कमलपत्राक्षा अगुणरूपा गुणसर्वेशा महादक्षा रघुत्तमा। हे कमलमित्र कुलभूषणा रावणांतका रघुनंदना। पुढे बोलवी ग्रंथरचना जेने श्रुतिया सुख वाटे। मागिले अध्यायी कथा सुरस काळिका देवी मच्छिंद्रास। प्रसन्न होनी वरदानास साबरी विद्या आतुली। तेथुनी आला हरेश्वरासी गदा तीर्थ स्नान उद्देशी। स्नान करुनी पर्वतासी प्रदक्षिणा आरंभली। सवेची येता मच्छिंद्रनाथ तो वीरभद्र पातला स्नानातेथ। मानववेशी जोगी कृत्य त्रिशूळ डमरू धनुष्यादी। शैली शिंगी नाद अद्भुत नाद नो हेतो आगम व्यक्त। साधक हिताचा स्वार्थ अर्थ परिणाम सुचवी। अहो ती शिंगी नोहे देवता साधक जनांची कामदुहिता। पूर्ण करावया परिणाम अर्था बोधरवी प्रवेशती। रजतम सत्व तृतीय गुण महामार्ग अति कठीण। ते त्रिवर्ग करीती खडतर्पण ऐक्य केला त्रिशूळ तो। या परी आगम निगम बीजे सार व्यक्त तेजपुंजे। तयाची पंथिका दावी करांबुजे विशाळ डमरू विराजला। सगुण कथा सप्तधातू गुणी भरला गुणातीतू। नवरंग सात झाला व्यक्तू हरी गुणीच वक्तू होईन का। काम क्रोध षडगुण विकार सत्वस्थाचे शत्रु अनिवार। तया जिंकिता विवेक फार शरगांडीव विराजले। अहो शरणो हेते जान युक्ती काम क्रोधांते देत मुक्ती। गांडीवनो हेते विषय भक्ती ज्ञान शरी विराजले। अगा शरण मनोते ज्ञान दिवटी अज्ञान तमीचे द्वंद्व निवटी। अलक्ष संधान पूर्णकोटी वेदा वेद सर्वथा। ऐसा महाराज प्रतापरुद्र द्वंद्वलेशनसे मनी वीरभद्र। अज्ञान तमेचा महाचंद्र मच्छिंद्राते वेटला। मच्छिंद्र करुणी येतसे स्नान वीरभद्र येतसे स्नाना लागून। तो मार्गी मच्छिंद्राते पाहून उभा केला हटकोनी। करुणी उभे नमना नमन मने स्वामी तुम्ही कोण। येरू मने मच्छिंद्र अभिधान निज देहा मिरविदसे। येरू मने कवनपंथी अभ्यास मिरविदसा जगा प्रती। मच्छिंद्र मने जोगिये नीती नाथपंथी मिरवितो। येरू मने कोण दर्शन मच्छिंद्र मने जोगी महिमान। शैली कंथा मुद्राभूषण निज अंगी मिरविदसे। वीरभद्र मने मुद्रासान न घालिता फाडिले कान। येरू मने गुरुप्रसादे करुण मंथनी निर्मिला हा एक। वीरभद्र मने काय पाखंड व्यर्थची अवगले वाढवुनी बंड। जगा माजवी मिरविता काळे तोंड योग्या योग्य दिसेना। तरी आता योगद्रुमा मुद्रा सोडिया नसती उत्तमा। नाही तरी शिक्षा पावसी नेमा ठाई ठाई महाराजा। अगातव गुरु ऐसा कोण वेदविधीच्या प्राज्ञे करुण। हा पूर्ण अगळीक पंथ निर्मून जगा माझी मिरवितो। आगा स्वबुद्धी तर्क करून बलदेची मत करी स्थापन। तो प्राज्ञिक नवे मूर्खाहुन शतमूर्ख मनावा। ऐसी ऐकता भद्र गोष्टी मच्छिंद्र संतप्त झाला पोटी। मने मशका खोटी वल्गना करीसी अपार
अरे शत मूर्खाहुनी मूर्ख मनूनी बोलसी दुःखदायक परमात्मा शोभवनी पातक भार वाहिला निजमोळी अरे आत्मा क्षोभतां परासा पाप भार होत ब्रह्मांडीचा तस्मात तव गुरु कैसा तुझा गुरु विलोकी अरे नष्टा दुर्जन अधमा तव दर्शने स्नाना करणे आम्हा आता उगाची जाय आपुल्या कामा शिक्षा पावसील ममस्ते ऐशा परी मच्छिंद्रनाथांचे भाषण ऐकता वीरभद्रांचे क्षोभले मन मने भ्रष्टा तुझा प्राण आताची घेईन ये काळी मग करी कवळूनी सायकासन सत्वर रगडूनी लाविला गुण निर्वाण अर्धचंद्रवान तुनी रातुनी काढिला ते पाहुनी मच्छिंद्रनाथ मने पतित झालासी उन्मत अरे उद्धटा आपुले अहित जना माझी मिरविसी अरे सायकासन सिद्ध करून सोंग दाविसी मज लागून परी हे बरवे नोहे मरण ये काळी पावसी अरे ऐसे सोंग मज कारण कित्येक झाले अवलोकुन बहुरूप्याचे घडतरण शुरत्वरणी मिरवेना की अजाकंठीचे लंबस्तन परीनातुडे त्यात दुग्धपान देवी तू दाखविसी हावभाव करुण परीशनै गक्षीण होसी लगी वीरभद्रमने मूर्खा ऐक तू ते दावीन यमलोक तव आयुष्य सरले सकळी ग म्हणून येथे आलासी तरी मी तू ते काळ यक्ष प्रगट झालो आहे प्रत्यक्ष तरी तव गुरु प्रताप दक्ष कैसा आहे पाहू दे मच्छिंद्र म्हणे मशकासाठी मेरू मिळविल काय नगांची कुटी की महाक्षीराब्दी घेऊनी नरोटी भीक मागेल पोटांते मूर्खा ऐक वचनार्थ मम गुरुचा मौळी वरदहस्त तेने होतसे शरणागत मानव दानव देवादी तेथे अर्भका तुझा पाड किमर्थ आदी मिरविसी गोड महासविता तप्त उजेड खद्योता ते मिरवेना वीरभद्र म्हणे तू काय करीशी मरणकाळी फाटा फुटला तुझसी आता क्षणेची भूमी पाशी करीन नवतासी ऐसे अरे तव ग्रीवे ते काळपाश आधीच पावले आयुष्यनाश मनोनी मूर्खा तू ते हौस ये वादास पुरलासी ऐसे मनोनी वीरभद्राने गुणी सज्जिले अस्त्रविंदान मने भ्रष्टा सावधान राम मंत्र जल्पिका मच्छिंद्र मने राम मंत्र तू ते वाटला अपवित्र परी तेनेची सुखी पंचवक्र दुःखलेशी मुकलासे अरे राम मंत्रे वाल्या तरला ते नाम तारील आताची मजला परी सावध तू होई का वाहिला राम मंत्रा वेगळा ऐसे म्हणूनी कक्षे झोळी विलोकनी भस्म करी कवळी मग शस्त्रास्त्री तेने काळी वज्र स्थापना जल्पतसे पूर्ण प्रयोग घालुनी धाटी भोवती फिरवी भस्मची मोठी तेने करुणी वज्र दाटी दाही दिशा मिरवितसे आनिक करी कवळोनी भस्म यासी विलोकी योगद्रुम तो वीरभद्रे सायके परम निर्वाण बाण सोडिला तो बाण येता किंकाटत दृष्टी पाहे मच्छिंद्रनाथ मग आपुले मानी मनात बाण हे तृणासम ऐसे म्हणून स्तब्ध दृष्टी उभा करी कवळोनी भस्मची मोठी तव तो बाण नवा पोटी संचरुनी उतरतसे मच्छिंद्रनाथा ते लक्षुण
खाली उतरतसे घ्यावया प्राण, तो सबळबळे वज्र येऊन प्रहार करीते पै झाले. तरी ते वज्र वरिष्ठ, आदळतांचे बाण झाला पिष्ट. ते पाहुनी वीरभद्र वरिष्ठ, परमचित्ती शोभला. मग शक्ती अस्त्र दैदीप्यमान, योजिता झाला रुद्रनंदन. सज्ज करोनी सायक संधान, साधुनिया प्रेरिले. सवेची काढुनी दुसरा बाण, नागास्त्र तयावरी स्थापून. तोही चुंबित पावला गगन, पाठोपाठ शक्तीच्या. परीती शक्ती बलाढ्य बहुत, स्वर्गी मिरवे शब्द करीत. ऐकता शब्द भयभीत, सकळ मही झाली असे. दिग्गज पळते रानोरान, शेष न ठेवेल आपुली मान. वराह पाहुनी अति निर्वाण, दंताने मही सरसावी. कुर्म करीतसे सबळ पृष्ठी, पाहू पातले देवी विमान दाटी. तेही पाहुनी कपाट कोटा, संचरोनी पळताती. देव विमानी हडबड, पाहुनी उडुगन पळती पाड. सोडूने आपले कार्य उघड, नवा माजी सरकले. देव मानव यक्ष दैत्य, मनती पावला प्रळय मृत्यू. ही शक्ती नोहे प्रळय समस्त, मही बुडवील वाटतसे. सबळ बळिष्ठ ती मही कापत, तेने नगकड्यांची खाचणी होत. मायलेख चुकुनी निश्चित, रुदन करीती हंबरडे. सहस्र विजूंच्या कडकडाट, दावनी शब्द अनिवार लोट. नवमंडळ पाहुनी नीट, शक्ती वेदिली वज्राते. तेने वज्र अतिक्षीण, होऊनी पडले गगनाहुन. पुढे मच्छिंद्राचा लक्षुनी प्राण, हरावया येतसे. यावरी नागास्त्र निशक्त, ते पाहुनी मच्छिंद्रनाथ. त्वरे कवळोनी भस्मची मुठीत, रुद्रास्त्र प्रेरितसे. त्यासवेची योजुनी खगेंद्र अस्त्रात, पाठोपाठी प्रेरित. परी रुद्रास्त्र झाले व्यक्त, रुद्र एकादश प्रतापी. एकादश रुद्र चुडामणी, शक्ती ते तल्लीन करी कवळोनी. तेने हस्त पादमूर्धनी, क्षीण होऊनी पडियेली. शक्ती पडता कचूनी मही, रुद्र मिरवले अदृश्य देही. येरीकडे खगेंद्र अही, अस्त्रा अस्त्र भक्षितसे. तेने नागास्त्र त्वरित, अदृश्य झाले युद्धरहित. यावरी अस्त्र विनाता सुत, तेही झाले अदृश्य. यावरी वीरभद्र प्रतापतरणी, वातास्त्र प्रेरिता झाला गगनी. ते मच्छिंद्रनाथ विलोकुनी, पर्वतास्त्र सोडितसे. तेने कोंडिला अवगावात, मग वज्रास्त्र प्रेरी महारुद्रसूत. तेने करुणी चूर्ण पर्वत, अदृश्यपणी मिरवला. या परी प्रतापी वीरभद्र त्वरित, प्रेरिता झाला अग्न्यस्त्र. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ, जलदास्त्र प्रेरितसे. त्याने सकळ अग्नी विजवून, करीते झाले अदृश्य गमन. यावरी वीरभद्रे कामास्त्र सोडून, कामव्यथा योजितसे. त्यावरी विरक्तनाथ मच्छिंद्र, प्रेरिता झाला रत्यस्त्र. तेने करोनी काम पळत, सुख पावला रती संगे. यावरी वीरभद्र दक्ष, प्रेरिता झाला महोरगास्त्र. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ, संजीवन प्रेरितसे. वीरभद्र तो वैश्वानर, प्रेरिता झाला दानवास्त्र. मच्छिंद्रनाथ अति तत्पर, देवास्त्र प्रेरितसे. मग अस्त्र ते बळवंत, देवदानव प्रकटले अमित.
ते पाहून या उभयतांते स्वग्रीवा तु कविती परस्परे धन्य धन्य वदोनी हृदय करीती मान गदगदोनी हास्यवचन एकमेका बोलती वीरभद्र मने सकळे मही वीर जिंकिले भद्रयुद्धे प्रवाही परी मचिंद्रा तुझ समान ये देही देखिला नाही कोणीच मचिंद्र मने वरदहस्त पुढे पहा भद्रजात येरी मने अविनाशवंत गुरु आहे माझाखी वीरभद्र तुकावुनी मान मने गुरु तुझा आहे प्राज्ञ आणि तूही त्यात अससी धन्य प्राज्ञिकवंत सज्ञशा ऐसे देवास्त्र युक्त प्रयुक्त दानव करुणी सकळ शांत अदृश्यपणे स्वस्थानात जाऊन या पोचले यावरी वीरभद्र ब्रह्मास्त्र प्रेरिता झाला अतिपवित्र ते पाहून या वरदपात्र विद्यस्त्र प्रेरितसे ते प्रगटता चतुर्भुजमूर्ती विधी लागे चरणाप्रती यावरी कार्तिकास्त्र भद्रजाती सोडिता झाला तत्क्षणी ते पाहून या दत्तवरदपानी स्त्री अस्त्र सोडित गगनी ते बोलता लावण्यखानी स्वामी लागी विहिताती तेने करोने कार्तिकास्त्र तत्क्षणी पावले शांत यावरी भद्र तो काळास्त्र प्रेरिता झाला तत्क्षणी ते पाहोनी मचिंद्रनाथ माया प्रळये प्रेरिले अस्त्र तेने काळ भक्षुनी पवित्र पंचतत्व मनती मचिन्म ते पाहोनी सकळ देव करिते झाले मचिंद्रस्तव मनती महाराजा युगभाव सकळ नाश पावेल की मनती महाराजा कलिभाग पुढे आहे अनंत युग तो आजी तुम्ही सकळ याग विनाशारूपी पाहता की तरी आता कृपा करून माया प्रळय घ्या आवरून मग देववाणी श्रवणी ऐकून वासनी कसर प्रेरितसे तेने माया प्रळय हरला माया उत्पत्ती प्रयोग राहिला मग सकळ विमाने उतरून महिला देवनमिती मचिंद्रा ब्रह्मा विष्णू आणि रुद्र स्तवने केला शांत मचिंद्र मग सन्निध बोलावुनी वीरभद्र करी कर ओबीती मनती कवी नारायण मचिंद्रनाथ तरी आपण वाढवावी सदैव प्रीत ऐसे वीरभद्रा ते सांगुनी समस्त प्रेमे प्रीती वाढविती यावरी बोले रुद्र प्रसन्न होऊन की मचिंद्राची कामना कोण ती मीच पूर्ण करीन वरदचित्ते करून या धन्य आहे मचिंद्रनाथ युद्धी कुशाल प्रतापवंत धन्य श्री गुरु मिळाला त्याते प्रतापवंत आगळा तो मज समान युद्ध नेमी पातलो यासी युद्धभूमी परी न देखो युद्ध संगमी मचिंद्रा समान पुरुषार्थ म्या पूर्वी रावण बळी भांडून सुखे देवीवर रणी आणुनी किन्नर गंधर्व थकित जाण नाही पुढे ठेले मम युद्धी कल्पांत भैरव माते नाम देते झाले सुरासुर उत्तम माझे जिंकावया युद्ध कर्म मिळाला नाही कोणीस परी आजी खातरी कृत्याकृत्य केली असे मचिंद्रनाथे मग करी कवळोनी हृदयाते धरिता झाला सप्रेम मने महाराजा योगद्रुमा वेदक कामना असेल तुम्हा तरी ती सांगोनी रुद्रोत्तमा वरद सुखा पहुडावी येरू मने बा महाराजा एक अर्थ तू करुणी माझा
परी त्या ते फळ देऊन आजा लोकोपकारी मिरवावे. जैसे एक वायूचे अधीन यथार्थ वर्षाकाठी मेघ वर्षे जलाते तेने तुष्ट होय क्षितीत चराचर अवगेही. कन्याये कामना चित्ती विकार सांडी वरली मती तरी कार्यगंधाच्या बैसून अर्थी लोकोपकारी मिरवावे. तरी तो अर्थ मनाल कोण महाराजा करा श्रवण म्या कामनी वरिलो विद्या काम साबरी विद्या महाराजा. तरी त्या मंत्र बोला समान आपण वही वाटा ये देही धर्म त्वरे जाऊनी जगाचा काम मंत्रपाठी पुरवावा. एवं वर ओपुनी माते लोट लोटवा कृपा सरिते मग अवश्य मने मच्छिंद्राते कार्य सहसा करीन मी. ऐसे बोलोनी वरदयुक्ती करतळा देती प्रसन्न चित्ती या परी सकळ देव बोलती प्रसन्न होऊनी तया ते. मनती वीरभद्र दिदलावर तया साह्य असो आम्ही समग्र मंत्रपोटी कार्य थोर आम्ही करू सहसाही. ऐसे बोलोनी वरदयुक्ती मग मच्छिंद्र मने नमस्कार सर्वांप्रती रुद्र ब्रह्मा चक्रवर्ती भावे करुणी नमियेला. विष्णुपदी ओपिता मवळी तोही त्या ते कृपे न्याहळी परमप्रेमे हृदय कमळी दरिता झाला स्नेहाळ तो. मने वस्सा पूर्णपोठी जेथे पडता जीव संकटी माझे स्मरण करिता ओठी दृश्य होईन त्या ठाया. दृश्य होता संकट राशी निवारीन मी निश्चयेसी मग चक्र अस्त्र देऊनी त्यासी तुष्ट मानसी केला तो. या परी नंदीश उमानाथ तोही प्रसन्न होनी त्याते प्रेमे कवळुनी हृदयांते त्रिशूळास्त्र ओपितसे. या परी नाभी तनया नमिता तोही वदे प्रसन्न चित्ता शापादपि सविता संयोगिले तयासी. जे वाणीने निगे अक्षर ते होय साचोकार शुभाशुभ कर्मावर फळे पावती गोमटी. ऐसे वदोनी विधिराज तुष्ट केला तपोभुज या परी शुक्र नमी ओज तोही वर ओपितसे. मग वज्रास्त्र का पूर्ण त्या ते दिदले कृपा करून मग अस्त्रमंत्र सांगून वज्रहस्त्र ओपिला. यावरी नमिता देव कुबेर तोही होनिया उदार सिद्धी देऊनी समग्र दासी केल्या तयाच्या. यावरी वरुण भावे नमिता तोही प्रसन्न होनी चित्ता अपास्त्र मंत्र भोक्ता केला असे त्वरेने. त्या मंत्राचा होता पाठ आपोआप धरिते नीर उठे सकळ सरिता लोटूनी लोट दिशे दिशी मिरविती. या परी नमिता द्विमूर्धनी तोही आल्हादे चित्तकामनी वरदिदला मंत्र अग्नी स्मरण होता प्रगटावे. या परी नमिता देव अश्विनी तोही देत मंत्र मोहनी असो सर्व देवी वरदपानी एक एकानी ओपिला. मग आपुलाले आसन योजून सिद्ध करीते झाले गमन यावरी मच्छिंद्र कर जोडून विनविदसे सकळिका. मने महाराजा स्वर्गवासी माते कामना वेदली की जीवासी मन कर्णिका स्नान मानवासी आदर चित्ती वाटतसे. तरी माते करावया स्नान न्याल जरी कृपे करून तरी येऊन या कामना पूर्ण
करीना पुली महाराजा. ऐसी ऐकोनी वचनयुक्ती सकळ प्रसन्न झाले चित्ती. मग स्वये विमान वाहुनी श्रीपती घेऊन या चालिला. विमान याने आपुले बहुत त्वरे पातले वैकुंठनाथ. मग आपुले आसनी मच्छिंद्रनाथ नेऊन या बसविला. आसनी शयनी भोजनी एकत्रपणी वर्ते चक्रपाणी. सकळ देव पातले स्वस्थानी मच्छिंद्र वैकुंठी राहिला. मग नित्य मनकर्णिकेचे स्नान मच्छिंद्रनाथ येत करून. यावरी पूर्ण समाधी कारण पाहू ऐसे वाटतसे. मग विष्णूसी म्हणे मच्छिंद्रनाथ मेरू पठार दाविजे माते. म्या समाधी घेतली पूर्वजन्मांत तया गोचर करावे. अवश्य मनोनी नारायण मेरू पाठारी केले गमन. मग दाही समाधी दृष्टी पाहून संतुष्ट झाला मानसी. नवनारायणांच्या समाधी नव 10वी समाधी वासुदेव. ऐसा पाहुनी मनोभाव पुन्हा येत वैकुंठी. असो 1 संवत्सर वैकुंठनाथ ठेविता झाला प्रीतिवंत. मग पाचारोनी उमाकांत नेत झाला कैलासी. तेथेही 1 संवत्सर पर्यंत राहता झाला मच्छिंद्रनाथ. स्थिती वृत्ती स्नेहे बहुत वाढविले शिवांचे. यावरी कोणे 1 दिवशी इंद्र येऊनी कैलासासी. भावे नमुनी महादेवासी मच्छिंद्रनाथा नेतसे. यावरी 3 मास अमरावती राहता झाला योगपती. तेथेही अत्यंत वाढवुनी प्रीती निरोपाते मागतसे. तो विधीने नारद पाठवून नेले सत्य लोकाकारण. तेथेही शनमास राहून विधिराज तोषविला. या परी सकळ देव येऊनी तेथ घेऊनी जाती मच्छिंद्रनाथ. एक दीन करुणी तीर्थ सकळ देवासी तोषविले. सूरगण गंधर्व किन्नर यक्ष पितृगणादी अर्यमादक्ष. सकळ करुणी प्रीतीने प्रत्यक्ष तोची एक मिरवला. असो 7 वर्षे पर्यंत स्वर्गी राहिला मच्छिंद्रनाथ. सकळांचा गौरव घेऊनी अतिथ पुसून या निगतसे. मग सकळ निघूनी स्वर्गवासी बोलविती मच्छिंद्रासी. विमानी वाहुनी मृत्यू लोकासी आणून या घालतसे. असो देव गेले स्वस्थानासी येरीकडे मच्छिंद्र पृथ्वीसी. पुनः चालिला तीर्थाटनासी करावया अत्यादरे. भ्रमण करिता शुद्ध महिसी जाता झाला केकाड देशी. ते परमस्थान पश्चिम देशी वज्रवन पाहिले. तव त्या ठाई वज्र भगवती महादैवत प्रताप शक्ती. भावे नमुनी अंबिका मूर्ती तीर्थस्नान करीतसे. तेथे 360 कुंडे असती परी उष्णोदके भरली असती. ते पाहुनी परमचित्ती आश्चर्यात मानितसे. आश्चर्य मनात योजुनी करीत की उष्णोदके कुंडे भरीत. तरे दयांची राहणी पुसूनी कोणास आपण कुंडे निर्मावी. निर्मूनिये परी सर्वाहुन परमागळे उष्णोदक जीवन. मग सकळ तीर्थांत करुणी स्नान भगवती ठाया पातला. पाचारुणी तीर्थाच्या पुजाऱ्यासी वृत्तांत पुसिला उष्णोदकासी. विचारिता सांगे त्यासी उष्णोदका कारण ते. मने पूर्वी वसिष्ठे यज्ञ केला
तेव्हा सकळ देव पातले स्नानाला, त्यांनी निर्मोने उष्णोदकाला, कुंडे केली आपुलाली. उष्णोदके स्नानाकरिता तत्कालिक, निर्मिती झाले सकळिक, आपुले नामे अलोलिक, कुंडालागी ठेविली. 12 वर्षे 12 दिवस, समस्त राहिले त्या ठायास, यज्ञ पावलिया पूर्णतेस, सकळ गेले स्वस्थाने. ती कुंडे अद्यापपर्यंत स्थानोस्थानी आहेत, ऐसे ऐकोनी मच्छिंद्रनाथ म्हणे योजिले करावे. मग सरस्वती सरिता पात्री, जी उंचवट जागा तया क्षेत्री, पाहुनी वाटिका पवित्र नेत्री, वरुण मंत्र जल्पतसे. अपास्त्र मंत्र उच्चार पूर्ण, होताची प्रविष्ट झाले जीवन. भोगावतीचे उदक काढून, अग्निमंत्र जल्पतसे. अग्निमंत्र उच्चार होता, प्रवाही लागला हुताशन तत्वता. तेने करुणी हुताशन तप्तता, पावती झाली ते समयी. शिव वरद करी त्रिशूळ हाती, तो बुडाकडोने टाकिला महिमाथी. तेने करोनी जीवन तप्त कुंडाप्रती, मही लागी विराजले. भोगावतीचे उत्तम उदक, प्रगट होता अलोलिक. आपण स्नान करोनी शुचिक, करी भगवती माते ते. भोगावतीचे उत्तम जीवन, अंबिके प्रती होता स्नान. मग ती मच्छिंद्रा प्रत्यक्ष होऊन, बोलती झाली सम्यक. म्हणे जीवलगा मच्छिंद्रनाथा, धन्य तू प्रतापवंता. भोगावती जीवनाने माता, स्नान घातले योगींद्रा. तरी येथे 1 मास, वस्ती सवसावे सावकाश. मग बोलवणी स्वस्थ चित्तास, तूज लागी पुढारा. अवश्य म्हणोनी मच्छिंद्रनाथ, राहता झाला मास तेथ. मग रुचल्या आरती बोले देविते, बोलूने काळ क्रमतसे. यावरी कोणे 1 दिवशी, मच्छिंद्र म्हणे अंबिकेसी. वज्रबाई नाम तुझसी, काय म्हणून सांगा हे. माता म्हणे तपोधना, वसिष्ठ करिता झाला हवना. ते शक्र पातला स्थाना, या लागी महाराजा. तव सभास्थानी सकळ ऋषी, बैसले होते महातापसी. तो इंद्रपातला देव कटकेसी, सभास्थानी वैसावया. सभेत येता शचीनाथ, उत्थान दिले नाही त्याते. म्हणून शोभे अमरनाथ, वज्रा लागी प्रेरितसे. ते पाहून या दाशरथी राम, शक्ती मंत्रे दर्भ मंत्रून. सोडिता झाला वज्रा कारण, बहुतातडी लगबगे. मग त्या दर्वी मंत्र प्रयुक्ती, मृ प्रगट झाले महाभगवती. वज्र गिळूनी उदर आहुती, करिती झाले ते समयी. यावरी शक्रे राम तो बोलून, पूर्ण केला समाधान. मग श्रीरामाचे स्तवन करून, वज्र पुन्हा मागितले. मग तो प्रसन्न होऊनी चित्ती, वज्र दिदले मागुती. मग सकळ ऋषी देवी मजप्रती, नाव ऐसे स्थापिले. यज्ञ दाहला समाप्ती, सकळ गेले स्नानाप्रती. परम श्रीरामे येऊने ते शिती, माते सापली यज्ञापी. ती भोगावती येथे श्रेष्ठा, माझी केली प्राण प्रतिष्ठा. ते भोगावतीचे उदक श्रेष्ठा, मिळाले होते मजलागी. किंवा आता तुझे हाती, स्नाना पावली भोगावती. परी रामाहुने कृपामूर्ती, तुवा अधिक केले बा. रामे न्हानिले शीतोदके, तुवा न्हानिले उष्णोदके.
आणि अखंडित पुण्यश्लोके भोगावती दिली द्वार असो ऐशी संवादयुक्ती झाल्या अंती त्या उभयती उपरी मासाची झाली भरती नाथ पुसूनी निघाला उत्तर देशी करिता गमन अयोध्ये जाता तपोधन द्वारावती तीर्थ करून अयोध्येसी पातला ती कथा बहु सरस होईल ती स्वीकारा पुढेले अध्यायास दुंडीसूत नरहरिवंश मालू सांगे गुरुकृपे स्वस्ति श्री भक्ती कथा सार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर सप्तमाध्याय गोडः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु इति श्रीनवनाथ भक्तिसार सप्तमाध्याय समाप्तः। श्री गोपाल कृष्ण भगवान